तर नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर बघा बसली इकडं उकांड्याच्या बाजूला बसली. का इकडं उकांडा, इकडं आपली अप्सरा चरते, ते छोटी पिल्ल चरते ती या. तर आता इकडं उसामुळं काय होतं, या दळाना दिवस मावळायला लागलाय. आता 5:45 वाजले ते आणि बोक या दळा येतात म्हणून बसली होती इकडं. राखान ह्यांना म्हणलं चरते ती, तर आता बसावा. इकडं चाललंय गुरांचं काम, गुरांचं खायचं ह्याचं चाललंय. तर लाईक करत जावा व्हिडिओला. काय होतं, एक लाईक लय महत्वाची असते. तुमच्या लाईकमुळे ना खरं पुढचा व्हिडिओ बनवाय खरंच खूप भारी वाटतं. इकडे बघा झाडू बिडू मारून घेतला. आता इकडं गाय असतात आपल्या इळभर, तुम्हाला तर माहितीच आहे इकडं गाय असते त्या. तर चला तुम्हाला दाखवते व्यवस्थित बॅक कॅमेराने. तर म्हणलं एक छोटासाच व्हिडिओ बनवावा, एक छोटासाच व्हिडिओ बनवावा म्हणलं, कारण आता उशीर पण लय झालाय. पण चला म्हणलं एक बनवावा. बघा इकडं गुरांचं टायमिंग झालंय आता धाराचं, तर कशा वरडायला लागल्या ते बघा. वराटते ती आता यदाळा. आता वाढू उशीर इकडे घेऊन खाया हेच टाकून झालंय ह्यांना. आता पाणी दाखवून झालंय, पेंड झाली. आता राहिल्यात धारा. तर आमची कालो तर कशी करते. काली काय होतंय काले? आता धाराचं टायमिंग झालंय म्हणून लागल्यावर हे का. तर का वाळलं खाया आहे, त्याच्यात थोडा ऊस मिक्स केलाय. मकवान बी वाळायला लागले आता रानातलं. आमची काली धाराचं टायमिंग झाला की काली लय हे करते. काले ए कालो कशी करते बघितलं का, वरडायला लागले आता. तर आता झालाय धाराचं टायमिंग 6:30 चालूच करावं लागते त्या धारा. बघितलं का, आता खाऊन निवांत झाले ते आता. तर आता हिरवं खाया नसल्यामुळं कशा वाईट जरा ही झाले ते, चोपले ते. कसलं भारी संध्याकाळचं वातावरण वाटतं. बघितलं का, आता इकडं शेळ्या चरते ते, तिकडं इकडं निमे अर्धे आणून बांधले ते. कुठं चाललाय चिव? कोंबडी पळवली कशाने? हा अरे बसवली ती ह्याला सोडली र, चराय सोडली बसवलेली कोंबडी. अंडी म्हणतो पळवून नेली काय. अरे आता आमच्या अन्नात झाड मारायचं कुठं काम चाललंय का. घराच्या पाठीमाग झाडाखाली निवांत उन्हाचं बसायला. तर आता ह्यांचं आवारलंय, तर आता ह्यांच्या धारा काढायच्या. मस्त संध्याकाळचं वातावरण झालंय. आता इकडं कुट्टी हे सगळं करून ठेवलंय, बघितलं का. तर कसं वाटतंय संध्याकाळचं मस्त वातावरण म्हणलं. त्याला एक छोटासाच व्हिडिओ. तर आता 5 दिवस मावळा इकडं यायचं चाललंय, कोंबड्या डालायचं. हाय किती वेळ सोडती ग पिलं मोकळी? सोडली का नाही तीच लगेच तो झाडावर बसले ते. अगो झाडावरची हान ग, कशा झाडावर बसते त्या. सकाळचा दिवस उगाला की उठून पाळते त्या. ती जाळीतली सोडली होती का काय पिलं? नाही सोडली बाई. तर पार हो का अंधार पडायची वेळ झाली आता. चल किती टाइम आहे का तिला कोंबडेल पिल्याने का? 2-4 दिवसात निघतेली का? तर काही बसवली होती कोंबडी. आई गेली आता कोंबडी ढालाय तिकडं. इकडं चाललंय आमच्या हंबाचं खायचं. शिरड बांधायची राहिली ती बघा. आणि कसलं वातावरण झालंय बघितलं का, मस्त उगा शिरवाळ अंधार पडायला लागलाय. मस्त मस्त वाटतंय का नाही एकदम, हे का. तर असं रानात एकदम भारी वाटतं ह्या टायमाला का नाही. दिवसभर राखराख करतं उन्हाने, पण संध्याकाळचं भारी वाटतं. इकडे ह्यांना पाणी हे दाखवून घेतले. आता राहिल्यात फक्त धारा काढायच्या. तर बघा आता पाक अंधार पडला आता. आणि हो का हे आमचं लगड जाळीत जायचं ठुलंय. आणि हो का हेच बसलंय आज तर जाळीत नीन लांडगा चल. तर हो का हे लंगड आहे, कसं चलतं या. एवढ्या कोंबड्या बोक्याने मुंगसाने खाल्ल्या, पण हे आमचं लंगड ना एवढ्यांच्या तावडीत न वाचलंय, त्याला चाला येत नाही एवढं तरी. चल चल जाळीत बस.
चल हे का कसं चलतंय या. तर आता जाईल जाळीत बसल. का इकडं झालं आता तर टाइम धारा काढायचा. तर आता घ्यायच्यात धारा काढून. आणि आजचा आपला छोटासाच व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आमच्या आईची ड्युटी चालू झाली. दिवस मावळायला लागला की इकडं कोंबड्या डालायची ड्युटी असते तिची. का कशी कोंबड्या डालते इकडं. जिकडं सवय लागली ना तिकडं जाळ्या मांडल्या त्या सगळ्या दारात पटांगणात साऱ्या आमच्या कोंबड्यांच्या साऱ्या अप्सरांच्या जाळ्याच झाल्या काय खुंडून. त्यांनी झाडं मारतात. अण्णा 7 वाजले अंधार पडला आता बस करा. हा बस करा की. सगळं का इकडे पिटवून दिले झाडू मारून. सगळं घराच्याकडे चका झाडून झाडायचं काम अण्णांचं असतं. त्यामुळे अण्णा झाडतात इकडं. सगळे इकडे का या सीताफळीचं झाड आहे आपली. ही मोठं लय जुनं या. जवळजवळ 20 वर्ष झाले ह्या झाडाला. आणि त्याचं पालं लय पडतात. इकडे मोटरी हे चालू करायला जावं लागतं ना. संध्याकाळचं हे व्हल चालू करायला लागतं. आपली व्हलाची मोटर पॅनल बॉक्स आहे इथं. बघा इथं लिंबाला दिसतोय का. आता लय अंधार पडलाय. आणि अण्णा काय करते तेव्हा काही असं झाडून काढले स्वच्छ. आणि उन्हाचं बसायला लागतं ना इथं. गार सावली बघा ह्या झाडांची. बस करा राहू द्यायचो काट्यात इकडं अंधारात. तर काय अशी म्हाताऱ्या माणसांची कामं असते ती. सगळं निर्मळ करायचं. सगळं का इकडं झाडू मारलाय का हे सगळं झाडून काढले. तर रातचं इंदारचं फिरावं लागतं म्हणून.